माझं नाव हेमाली भंडारी. माझे शाळेचं नाव आहे ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय झरी, तालुका तलासरी. मी आज शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे कोनिक सेक्शन वरती. मी 2 स्ट्रेट लाईन घेतलेली आहे आणि स्ट्रेट लाईन वरती मध्ये एक कॉन्स्टंट अँगल घेतला आणि हा स्ट्रेट लाईनला जर आपण एक लाईन पकडून जर आपण असं रोटेट केलं तर इथे एक शेप निर्माण होते आणि हे आहे कोनिकल शेप. आणि हे जे शेप निर्माण झालं हे या प्रकारचं आहे आणि याला आपण म्हणतात डबल नॅप कोन. हे अप्पर नॅप आणि हे लोअर नॅप. आपण इथे हे जे कोन बनलेलं आहे त्याचं आपण सेक्शन करणार आहोत. आपण जर प्लेन घेतलं आणि हे प्लेन आपण जर बेसच्या अगर पॅरलल घेतला आणि असं आपण जर ह्याचं आपण सेक्शन घेतलं तर आपल्याला इथे सर्कल भेटते आणि सर्कलचे आपण इथे स्टडी करतो. जर आपण ह्या प्लेनना थोडंसं वेगळं अँगल घेतलं आणि असं आपल्या ऑब्लिक जर आपण कट केलं कोनला तर आपल्याला इथे एक ऑप्टिकल शेप भेटते आणि या ऑप्टिकल शेपला आपण म्हणतात इलिप्स. नंतर आहे की अजून आपण दुसरं काही अँगल घेतलं हा कोनला इंटरसेक्ट करण्यासाठी हे प्लेनने तर आपल्याला इथे जे शेप भेटतो आणि ते आहे पॅराबोला. आणि नेक्स्ट आहे की जर आपण जे डबल नेप कोन आहे हे डबल नेप कोनला जर आपण व्हर्टिकली जर आपण कट केलं इंटरसेक्ट केलं प्लेनने तर आपल्याला इथे एक शेप निर्माण होते आणि हे ते शेप आहे हायपरबोला. या प्रकारचं आपल्याला एक शेप निर्माण होते जर आपण हे डबल नेप कोनला व्हर्टिकली इंटरसेक्ट करतो. मी इथे एक बनवलेलं आहे की जर आपण इलिप्स बनवायचं असेल तर आपण 2 पॉइंट घेऊया आणि एक थ्रेडला आपण असं ट्रेस केलं तर आपल्याला इलिप्स आपण कशा प्रकारे ड्रॉ होऊ शकते ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर आहे की पॅराबोलाचा कन्सेप्ट इथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पॅराबोलाचा कन्सेप्ट एक्झॅक्टली कुठे आहे, हे आपण कुठे वापरतो. हे वापरण्यामध्ये आपण रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल जर पाहिलं तर जे कन्स्ट्रक्शन आहे ब्रिजचं आहे, नंतर जे टावर आहे जे आपलं आयफेल टावर आहे तर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आणि जे टावर्स मध्ये मोबाईलच्या टावर मध्ये हे पॅराबोलाचं कन्सेप्ट आपण वापरतो. इथे मी इलिप्सचं थोडंसं थिअरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे एक इलिप्टिकल शेप घेतलेला आहे त्याचं आपण 2 फोकस घेतले आणि यामध्ये हे फोकस टू या फोकस पर्यंतचे डिस्टन्स आहे हे सर्व सेम असते. इथून हे पॉइंट टू हे फोकस हे सेम आहे कोणाशी, हे फोकस टू पॉइंट टू दिस डिस्टन्स हे. आणि या फोकस हे जे 2 फोकस आहे त्यामधून जे एक लाईन पास होते हे या लाईनला आपण म्हणतात लेटस्ट रेक्टम. इथून आपल्या आहे मेजर ऍक्सिस मायनर ऍक्सिस. हे आपले जे थिअरीचा पार्ट आहे हे थिअरीचा पार्ट पण आपण या टीचिंग एडच्या सहाय्याने आपण एक्सप्लेन करू शकतो. त्याचप्रमाणे जे आपलं इंटिग्रेशन जे आहे तर इंटिग्रेशन मध्ये आपण इलिप्सचा जर आपल्याला एरिया फाइंड करायचा असेल तर आपण इंटिग्रेशनच्या सहाय्याने आपण फाइंड करतो. पण जर आपण इथे आपण पाहिलं तर हे 15 सेंटीमीटर आहे आणि ह्याचे जे मायनर ऍक्सिस आहे ते 9 आहे. सो एरिया ऑफ दिस इलिप्स इज इक्वल टू पाय AB. म्हणजे काय आपल्याला काय येणार याचा एरिया 15 into 9 पाय म्हणजे काय 135 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हे आपण हे इलिप्सचा आपण एरिया सुद्धा फाइंड करू शकतो. असं माझा एक छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांसाठी की आपण कोनिक सेक्शन जे कन्सेप्ट आहे ते आपण समजू शकतो. थँक्यू.